तोंडलीची भाजी म्हटलं की सगळेजण घरातले नाक मुरडतात. पण आज मी ती भाजी अशी बनवणार आहे की तुमचं मत तिच्याबद्दलचं बदलून जाईल. चला तर मग नवीन स्टाईलने आज तोंडलीची भाजी बनवू. त्यासाठी 1 पाव तोंडली घेतलेली आहेत. अशी असतात बघा तोंडली. स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही बाकीची चिरून घेतलेत. 2 ठेवलेले आहेत तुम्हाला चिरून दाखवण्यासाठी. पहा कशी चिरून घ्यायची. पुढची मागची अशी देठं काढून घ्यायची. मधून एक चीर पाडून घ्यायची याला आणि अशी पातळ चिरून घ्यायची. पातळ चिरले की मसाले अगदी व्यवस्थित लागले जातात आणि तोंडलीला छान चव येते. आता बेसिकच्या साहित्यामध्ये अगदी थोडासा एक मीडियम आकाराचा कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. लगेच एक कढई ठेवून घेतली. यामध्ये थोडंसं तेल घालून कडकडीत गरम होऊ दिलं. तेल कडकडीत गरम झालं की चिरून घेतलेली सगळी तोंडली यामध्ये घालून घेतली. आता तोंडली चांगली खरपूस भाजून घ्यायची आहेत. कुरकुरीत होईपर्यंत चांगली तोंडली भाजून घ्यायची. म्हणजे त्याची चव छान लागते. थोडासा चिकटपणा असा तोंडल्यांना असतो तो निघून जातो. त्यामुळे तेल घालून तोंडली भाजायची ही स्टेप स्किप नाही करायची. आजच्या रेसिपीमध्ये भरपूर अशा टिप्स मी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तोंडली छान खरपूस 2 मिनिटापर्यंत परतवून घेतली. नंतर तीच कढई गॅसवर ठेवून तिच्यामध्ये अर्धी पळी किटलीतलं तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की फोडणी करून घेणार आहोत. तोंडली भाजलेली असल्यामुळे त्यांना मसाला अगदी व्यवस्थित लागतो. तेल चांगलं गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडू द्यायची. नाहीतर मोहरी कच्चीच लागते खाताना. तडतडली नाही तर थोडेसे जिरे घालून घेतले. जिरेही चांगले चटकले की लगेचच त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतली. कढीपत्ता घातल्यानंतर लगेचच कांदा घालून घेतला. कढीपत्ता, कांदा, जिरे, मोहरी चांगली मस्त फ्राय करून घ्यायची. कांदा मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचा. नेहमीप्रमाणे भाजीची फोडणी छान बसली की भाजी अगदी खायला रुचकर आणि टेस्टी लागते. त्यामुळे भाजीला फोडणी मात्र छान करायची. कांदा थोडासा मऊसर झाला की अर्धा टीस्पून धने जिरे पावडर घालून घेतली. थोडंसं लाल तिखट घालून घेतलं. मुली खाणार होत्या म्हणून मी तिखटाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. मोठी माणसं खाणार असतील तर तिखटाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि वरून लगेचच तोंडली घालून घ्यायची. तोंडली घातल्यानंतर छान परत या मसाल्यात परतून घ्यायची. थोडीशी परतलेली तोंडली मी तशीच ठेवलीत कारण मुलांना तशीच उचलून उचलून खायला माझ्या 4 वर्षाच्या मुलीला फार आवडतात. सगळं परत हे मिक्स करून घ्यायचं. अगदी कमी मसाल्यामध्ये आणि झटपट होणारी भाजी आहे. सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठीही तुम्ही ही भाजी बनवू शकता. रुचकर बनते आणि डब्यासाठी उत्तम पर्याय आहे. परत हे मसाल्याबरोबर तोंडली छान परतून घेऊयात. 1 मिनिटभर छान तोंडली परतून घेतली की चव अप्रतिम देतात. प्रत्येक वेळेस तोंडली परतून घ्या असं सांगण्यामागचं कारण म्हणजे तोंडल्याला असा स्वतःचा जास्तीची चव नसते. इतर भाज्यांना असते तशी. म्हणूनच त्यांना छान परतलं की मस्त अशी तिची चव येते. तोंडली परतून झाली की थोडंसं पाणी घालायचं बाजूनी. वरून जाडं-भरडं 2 टीस्पून कूट घालायचं शेंगदाण्याचं. पहा बरं किती कमी मसाले आणि कमी साहित्यामध्ये भाजी तयार होती. खायला अप्रतिम लागते. थोडीशी कूट घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि भाजी छान वाफ काढून शिजवून घ्यायची. असं झाकण ठेवून भाजी शिजवल्यामुळे थोड्याशा पाण्यामध्येही तोंडले अगदी मऊसर आणि छान शिजली जातात. वाफ ही छान बसते. हो, आणि मीठ घालताना दाखवायचं राहून गेलं होतं. तेही सांगते आता की मीठ चवीपुरतं मी घातलेलं आहे बरं का. आता एक वाफ काढून घेतल्यानंतर सगळी भाजी परत मिक्स करून घ्यायची. कूट घातल्यानंतर भाजी मिक्स करून झाकण लावायचं नाही. नाहीतर भाजी कुटामुळे खाली सगळी चिटकली जाते. कूट वरूनच घालायचं आणि झाकण लावून छान दणानून वाफ काढून घ्यायची. पहा बरं किती सोपी, सिंपल पण दिसायला अगदी चमचमीत आणि चटचटीत अशी भाजी तयार झालेली आहे. मला या तोंडलीच्या भाजीमध्ये लिंबू फार आवडतं पण आमच्या घरच्यांना आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे. आता मी थोडंसं चेक केलं तर थोडंसं अगदी नकळत तोंडली कच्ची होती म्हणून परत झाकण ठेवलं आणि बिना पाण्याचंच एकदम बारीक गॅसवरती परत 2 मिनिटं शिजवून घेणार आहे.
तोंडली मऊसर शिजली की शेंगदाण्याचं कूट, मीठ, चटणी सगळं व्यवस्थित लागलं जातं आणि खायला ती अप्रतिम चव देतात. त्यामुळे कोणतीही भाजी गवार असो वा तोंडली छान शिजवून घ्यायची. आता झाकण लावून अगदी 2 मिनिटासाठी याला शिजवून घेऊयात. प्रत्येक टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केलीत तर भाजी अगदी रुचकर आणि टेस्टी बनेल. पहा, अजून एक वाफ काढून घेतली. तोंडली अगदी मऊसर शिजलेली आहेत. डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही उत्तम भाजी आहे. टिफिनसाठी तर मस्त पर्याय आहे. अर्धा किलो तोंडली मी केली होती. यातले एक फोड ही तोंडली उरली नाही, सगळी संपली होती. अगदी टेस्टी आणि रुचकर अशी तोंडलीची भाजी आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा. चला आता नेहमीप्रमाणे प्लेटिंग करून दाखवते. प्लेटमध्ये काढल्यानंतर किती रुचकर दिसते हेही कळायला पाहिजे ना तुम्हाला. खूप चवदार अशी भाजी तयार होते. वरून तुम्ही लिंबू किंवा ओला नारळाचा किसही घालू शकता. तोही खूप चविष्ट लागतो. तर मंडळी, अशा साध्या सिंपल रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. यामुळे काय होईल, माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी कशी वाटली आणि केली तर तुम्ही ती कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून नक्की जा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. अशा छान छान रेसिपी रोजच्या रोज चॅनलवरती पाहत राहा. स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. मस्त अशी चमचमीत तोंडलीची भाजी आवडली असेल तर नक्की घरी करून पहा. माझ्या घरच्यांसारखी तुमच्या घरच्यांनाही ती फार आवडेल ही माझी गॅरंटी. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.